हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। मार्गशीर्ष महिना हा 2 डिसेंबर पासून चालू झालेला आहे। ज्याप्रमाणे श्रावण महिना हा भगवान शिवांना समर्पित असतो तर कार्तिक महिना हा भगवान विष्णूंना समर्पित आहे। त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिना भगवान श्रीकृष्णांना समर्पित आहे आणि मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या प्रत्येक गुरुवारच्या उपवासाला सुद्धा खास महत्त्व आहे। मार्गशीर्ष महिन्यात देवी लक्ष्मीची आणि भगवान विष्णूंची पूजा करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं। या महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी व्रत केलं जातं आणि यासोबतच देवी लक्ष्मीची पूजा सुद्धा केली जाते। धार्मिक मान्यतेनुसार या व्रताचं पालन केल्यामुळे भक्तांना देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि त्यासोबतच आयुष्यामध्ये धन यश आणि सुख समृद्धी येत असते। त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यातील सर्व समस्या या दूर होऊन धन समृद्धीने आयुष्य सुखी होतं। मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवार हा अतिशय शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो। तर या दिवशी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि म्हणूनच या दिवशी आपल्या घरामध्ये लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी काही प्रभावी असे उपाय केले जातात। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे किंवा तुम्ही याला सेवा सुद्धा म्हणू शकता। तर मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी आपल्याला इथे फक्त एक स्वस्तिक काढायचं आहे। हे स्वस्तिक काढल्यामुळे आपल्या आयुष्याचं सोनं होईल। 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन घराची, मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल। घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल। तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही। तर पहा, प्राचीन धार्मिक ग्रंथानुसार मार्गशीर्ष महिना हा धार्मिक कार्यांसाठी विशेष मानला जातो, म्हणून हा महिना अतिशय शुभ मानला जातो। त्यामुळे या महिन्यामध्ये शुभ कार्य करणं अत्यंत फलदायी ठरत असतं। तर या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी व्रत केल्यामुळे देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांना लक्ष्मी नारायणाचा आशीर्वाद देत असतात। लक्ष्मी देवीच्या कृपेने सुख, समृद्धी आणि संपत्ती येत असते। आता तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातल्या प्रत्येक गुरुवारी करायचा आहे। उद्या 5 डिसेंबरला मार्गशीर्ष पहिला गुरुवार आहे, तर उद्या गुरुवारी सुद्धा आपल्याला हा उपाय अवश्य करायचा आहे। हा उपाय या दिवशी केल्यामुळे साक्षात माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते, आपल्यावर धनवर्षाव करत असते। त्याचबरोबर आपल्या घरातील दारिद्र्य, गरिबी ही सुद्धा दूर होते। त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये काही नकारात्मकता असेल, काही वाईट शक्ती असेल तर हे स्वस्तिक काढल्यामुळे घरातील इडापिडा, नकारात्मकता, वाईट शक्ती ही सुद्धा दूर होते। मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि असं म्हटलं जातं की माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये 7 वेळेला येत असते आणि जर नकारात्मकता, काही वाईट शक्ती आपल्या घरामध्ये असेल तर लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये कधीच येणार नाही। त्यामुळे आपल्याला या गुरुवारच्या दिवशी या ठिकाणी एक स्वस्तिक काढायचं आहे, जेणेकरून लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होईल, घरातील दारिद्र्य हे दूर होऊन कुटुंबाची अगदी भरभरून प्रगती होईल। तर तुम्हाला गुरुवारच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठला तरी सुद्धा चालेल। यानंतर तुम्हाला स्नान करून घ्यायचं आहे, स्वच्छ कपडे तुम्हाला परिधान करायचे आहेत। त्याचबरोबर काळ्या रंगाचे कपडे या दिवशी चुकून सुद्धा परिधान करायचे नाही आहेत आणि यानंतर आपल्या देवघरातील देवांची पूजा तुम्हाला करून घ्यायची आहे। जर तुम्ही गुरुवारचं व्रत करत असाल तर तुम्हाला गुरुवारची पूजा मांडणी सुद्धा करायची आहे। मार्गशीर्ष गुरुवारचं जे व्रत असतं तर या व्रताची मांडणी पूजा जर तुम्ही सकाळी केली तर अतिशय शुभ मानली जाते, पण जर तुम्हाला वेळ नसेल सकाळी करायला तर तुम्ही संध्याकाळी किंवा दुपारी सुद्धा ही पूजा करू शकता। देवघरातली पूजा करून घ्यायची आहे आणि यानंतर आपलं घर स्वच्छ तुम्हाला झाडून घ्यायचं आहे। या दिवशी तुम्हाला फरशी पुसायची नाहीये। जिथे तुम्ही पूजा मांडणी करणार आहात तर तिथे तुम्हाला थोडंसं पाणी शिंपडून ती फरशी पुसून काढायची आहे। घरातली फरशी तुम्हाला पुसायची नाहीये, फक्त घराला तुम्हाला झाडू मारायचं आहे। आणि यानंतर एक वाटी घ्यायची आहे, त्या वाटीमध्ये तुम्हाला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे, त्यामध्ये पाणी टाकून त्याचा तुम्हाला पेस्ट तयार करायची आहे आणि यानंतर या कुंकवाने
आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती एक स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक काढताना मधले 4 डॉट्स आणि साईडच्या 2 लाईन्स तुम्हाला अवश्य काढायच्या आहे. स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे आणि ज्या साईडच्या 2 लाईन्स असतात तर त्या स्वस्तिकाच्या मर्यादा असतात आणि त्याशिवाय स्वस्तिक हे पूर्ण होत नाही आणि त्या स्वस्तिकाचं आपल्याला कुठलंही फळ सुद्धा प्राप्त होत नाही. घराच्या मुख्य दरवाजावरती असं स्वस्तिक काढल्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते आणि आपल्या घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि घराच्या मुख्य दरवाजामधूनच आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि त्यामुळे लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, आकर्षित करण्यासाठी आपल्याला एक स्वस्तिक आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती काढायचं आहे. यानंतर पुढचं स्वस्तिक जे आहे तर ते आपल्याला देवघरामध्ये काढायचं आहे. आपल्या देवघरामध्ये आपण जो दिवा लावत असतो तर त्या दिव्याखाली जी प्लेट असते तर त्या प्लेटमध्ये सुद्धा तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे. यानंतर पुढचं स्वस्तिक आपल्याला तुळशीजवळ काढायचं आहे. जिथे तुम्ही तुळस लावलेली आहे तर त्या तुळशीच्या वृंदावनावरती किंवा तुळशीच्या खाली तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे. यानंतर एक स्वस्तिक तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरामध्ये सुद्धा काढायचं आहे, कारण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी माता लक्ष्मी सोबतच अन्नपूर्णा मातेची सुद्धा पूजा केली जाते. तर तिथे सुद्धा तुम्हाला एक स्वस्तिक अवश्य काढायचं आहे, जेणेकरून आपल्या घरामध्ये कधीही धनधान्य संपत्तीही कमी पडत नाही. त्याचबरोबर आपल्याला एक स्वस्तिक जे आहे तर ते आपल्या घरामधील तिजोरी जी असते, जिथे आपण पैसे ठेवतो तर त्या तिजोरी जवळ सुद्धा एक स्वस्तिक तुम्हाला काढायचं आहे, कारण पैशांना साक्षात लक्ष्मी म्हटलं जातं. तर तिथे स्वस्तिक काढल्यामुळे सुद्धा नक्कीच आपल्या घरामध्ये चोहोबाजूनी पैसा हा येऊ लागतो. घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग मोकळे होतात आणि यानंतर एक मुख्य ठिकाणी आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. आपण गुरुवारचं व्रत करणार आहोत, जिथे आपण पूजा मांडणी करणार आहोत. तर सर्वप्रथम तुम्हाला ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि त्या फरशीवरती तुम्हाला मोहवाने स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकावरती तुम्हाला पाट किंवा चौरंग ठेवायचा आहे आणि त्यावरती तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे. पाटावरती किंवा चौरंगावरती स्वस्तिक काढायचं नाहीये, तर फरशीवरती तुम्हाला काढायचं आहे आणि त्यावरती पूजा मांडणी तुम्हाला करायची आहे. सर्वप्रथम स्वस्तिक काढून स्वस्तिकाची पूजा करायची. हळदी कुंकू लावून तुम्हाला अगरबत्ती धूप ओवाळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पूजा मांडणी करायची आहे. आता ही पूजा मांडणी करून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर तिथून जिथे आपण पूजा मांडणी केलेली आहे तर तिथपर्यंत तुम्हाला माता लक्ष्मीची पावलं काढायची आहेत आणि ही पावलं सुद्धा तुम्हाला त्याच कुंकवाने काढायची आहेत. आपल्या हाताचे जे ठसे असतात तर त्याने हे पाऊल काढले तरी सुद्धा चालेल. तर या दिवशी आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही घराच्या मुख्य दरवाजामधून येत असते आणि म्हणून तिथूनच आपल्याला हे जे पाऊल आहे तर ते जिथे पूजा मांडणी केलेली आहे तिथपर्यंत काढायचं आहे आणि त्या पाऊलांची सुद्धा हळदी कुंकू लावून तुम्हाला पूजा करायची आहे. यानंतर तुम्हाला उंबरट्यावरती हळदीचं लेपन अवश्य करायचं आहे. उंबरट्यावरती सुद्धा तुम्हाला डाव्या आणि उजव्या बाजूला कुंकवाने स्वस्तिक अवश्य काढायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी तुम्हाला अशा पद्धतीने स्वस्तिक काढायचे आहेत. स्वस्तिक काढल्यामुळे तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.